नमस्कार काका. नमस्कार. तुमचा परिचय, नाव काय तुमचं? शेषराव हनुमंतराव शिंदे. मला एक सांगा, तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम काय झालता? मला वाटत लातूरून येताना ऍक्सिडेंट झाला होता मोटरसायकलवर. हा मोटरसायकलवर होतो मी, एका टेम्पोनं धडक दिली. बरं, तुम्हाला आता काय काय म्हणजे ऑपरेशन कशात झालं तुमचं? काय झालं? ऑपरेशन झालं, 8-10 दिवस आयसीयू मध्ये होतो. हां, 43 टाके पडले. 43 टाके पडले. पाय, मांडीला, गुडघ्याला. बरोबर. आता तुम्हाला क्वाटवरून फिरता उठता येत नव्हतं. 2 महिने क्वाटच्या खाली नव्हतो मी. आणि आता हे जी वाकळ आहे, आता हे वाकर लागलं 4थ्या महिन्यात. 4थ्या महिन्यात आता हे वाकळवर चलत होतो. हा, बरोबर आहे. हा. हां, पण आता माझं हे नॅचरामोर, हे धरा हातामध्ये, हे नॅचरामोर आणि जॉईंट केअर नेटसपचं आयुर्वेदिक नॅचरामोरचा डब्बा आहे. आणि जॉईंट केअर किती दिवस झालं घेऊन तुम्हाला? फक्त 10 दिवस. 10 दिवस. आता 10 दिवसामध्ये ह्या आयुर्वेदिकनं आणि मंत्री साहेबावर आणि आयुर्वेदिकवर किती टक्के गॅरंटी बसली तुम्हाला? मला आता 50% गॅरंटी आहे. 10 दिवसात तुम्हाला 50% गॅरंटी बसली. हा. बरं, आता तुम्ही हे खाली ठेवा. वाकळवर चलत होता तुम्ही, आता वाकळची गरज आहे का तुम्हाला? आता वाकर बाहेर निघालो कुठं तर मधी. आता वाकळ नाही. वाकळ ठेवा बाजूला. आता काठीवर वाकळ बाजूला घ्या. हे बाजूला घ्या. त्या काठीवर चलू शकता का? मला दाखवा. आपल्याला जी आहे ती सत्य परिस्थिती दाखवायची आहे. म्हणजे तुम्ही वाकळ शिवाय चलू शकत नव्हता ना पडी? नाही. हां, आता काठीवर पहिलं चलू शकता का? पहिलं चलू शकत होता का काठीवर? असं उभारू शकत होता का? चलू शकत नव्हतो. थोडं काठी पण बाजूला घ्या. ही बाजूला घ्या. असं उभारू शकत होता का असं पहिले? उभारू शकत नव्हतो, असं मोकळं थांबत नव्हतो. बरोबर. माझ्या पायामध्ये थरथराट होते. बर. आता हे औषध चालू केल्यापासून मी टाईट उभारू लागलोय. बघा, बघू शकता आपण जी आहे ती रिअल परिस्थिती. वाकळ त्यांनी बाजूला काढली, हा, काठी सुद्धा हातात न घेता उभारले आणि आता काठीवर चलून दाखवलं. चलून दाखवतो. जे क्वाटवर उठू सुद्धा शकत नव्हते, फिरत नव्हते, आज ह्या आता काठीवर. काठीवर चाललोय. हा आहे आयुर्वेदिक नेटसपच्या नॅचरामोरचा जॉईंट केअरचा जबरदस्त रिझल्ट. जे क्वाटवरून उतरू शकत नव्हते, आज काठीवर चालतायत आणि त्यांनी आपल्याला चलवून दाखवत आहेत. बघा, आज 85 वर्षे वय असताना जे क्वाटवर झोपलेले व्यक्ती आज 10 दिवसात या नॅचरामोर आयुर्वेदिक जॉईंट केअरमुळे आज चलू शकतायत. आणि काठी, आता थोडं काठी बाजूला ठेवा. असं उभारू शकता का? दाखवा. आता असं पहिलं उभारू शकत होता का? असं शक्य नव्हतं. हां, ऍक्सिडेंट होण्याच्या आधीच उभारलेलं. हां. त्याच्यानंतर मी काय धरल्याशिवाय कोणाला आधाराशिवाय उभारू शकत नव्हतो. बरोबर आहे. आणि माझ्या पायामध्ये थरथराट होती. थरथराट म्हणजे उभारले गेले की थरथराट, ती वाकळ घेतल्याची पर्यायच नव्हती. हा, आता बघा, 2 मिनिटं झाले त्यांनी आज उभारू नये. आज त्यांना जे उभारता येत नव्हतं, नेटसपच्या नॅचरामोरनं आणि जॉईंट केअरनं एवढा चमत्कार केला आहे. आणि ही आहे आयुर्वेदिकची ताकद. आणि आयुर्वेदिकची ताकद 85 वर्षाच्या एक वयस्कर काकांना आज वाकळ बाजूला काढून काठी न धरता सुद्धा आज उभारून दाखवतायत. आणि आपण जे का मुद्दाम सांगतोय की त्यांनी काठी बाजूला ठेवले, पहिलं जे उभारू शकत नव्हते, असं उभारतो. आता बघा हो का, त्यांनी हात जोडून उभारले. अजिबात कशाचा आधार नाही, कशाचा काही नाही. आणि विशेष म्हणजे नेटसपचं नॅचरामोर आणि जॉईंट केअर फक्त 10 दिवस झाले. 10 दिवस झाले ना? बरं, तुम्ही खरं सांगताय का खोटं सांगताय? खोटं सांगून मला कारण तुम्ही पैसे दिलेत. स्वतःचंच हे आहे. पैसे दिले, फुकट घेतलं नाही. फुकट घेतलं नाही. विनाकारण तारीफ फुकट कशाला कशाला करू? आणि तुम्ही सत्य आहे तेच मी बोलतोय. बरोबर आहे. आणि मिलिटरीचे माणसं खोटं कधी आयुष्यात बोलत नाहीत. व्हेरी गुड. कुणावर अत्याचार करत नाहीत. आणि कुणी खोटं बोला म्हणलं तर बोलू शकत नाही, बोलणार नाही. कारण प्रामाणिकपणा आणि आज मिलिटरी मॅनचे व्यक्ती हे स्ट्रिक्टली असतात. बरोबर आहे. मग ह्या आयुर्वेदिकमुळं आता मंत्री साहेबावर किती टक्के गॅरंटी बसली तुम्हाला? माझ्यावर किती टक्के गॅरंटी बसली? माझ्यावर, तुमच्यावर गॅरंटी होते म्हणून मी न काय विचार करता मी तुम्ही म्हणल्याप्रमाणे औषधं घेतलो. बरं, घेतलो, त्याचा फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला. मला आता 10 दिवसात जाणवू लागलंय. बघा, मी आता तुमच्या मुदतीप्रमाणे अजून मला काठी सुद्धा निघते काय की असं वाटलं. 100% म्हणजे पेशंटला सुद्धा कळालं की काठी सुद्धा मला धरायची गरज पडणार नाही भविष्यामध्ये. ओके, धन्यवाद. नमस्कार.